हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू जीवन एक रंगमंच। मित्रांनो, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत की तो विषय सगळ्या एज ग्रुपशी रिलेव्हंट आहे। सगळेजण या विषयावर बोलतात, परंतु कुणीही त्याच्यात डीप जाण्याचा प्रयत्न करत नाही की एक्झॅक्टली याचा मीनिंग काय आहे। दॅट इज पॉझिटिव्ह ॲटिट्यूड। आपला ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असायला हवा, निगेटिव्ह नको। अशा गोष्टी आपण किती सहजरित्या म्हणतो आणि ऐकतो देखील। मित्रांनो, आज मी तुम्हाला 3 अशा काही गोष्टी सांगणार आहे की ज्यामधून तुम्हाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा डीप मीनिंग लक्षात येईल। व्हिडिओ खूप जास्त नॉलेजेबल आहे मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरू करूया। पहिली गोष्ट, खूप सहजरित्या म्हटलं जातं की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इज बीइंग हॅपी फ्रॉम इनसाइड, की आपण आतून खुश असणं म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड। मला सांगा मित्रांनो, फक्त आतून खुश राहायला काही कारणही असायला हवं की नको? 80% लोक असे म्हणतील की कारण नसताना आनंदी राहणं म्हणजे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड। आता एक उदाहरण घ्या मित्रांनो, तुम्ही खूप आळशी आहात, कुठलंच काम वेळेवर करत नाही, घरी नुसते झोपून राहतात, परंतु आतून खूप खुश आहे। याऐवजी तुम्ही वर्कआउट केलं, ठरविलेल्या वेळेमध्ये अभ्यास केला, तुमच्या कामात मेहनत केली, त्यानंतर थकून देखील तुम्ही खुश आहात, तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कोणता बेटर आहे? घरी राहून नुसतं आराम करून खुश राहणं की मेहनत करून त्यानंतर खुश असणं? तर नक्कीच मेहनत करून खुश, याला म्हणायचं की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड। दुसरी गोष्ट बघूया मित्रांनो, जर तुम्ही एखादे विद्यार्थी आहात तर तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाचं काय आहे? ऑब्वियसली अभ्यास। जर तुम्ही अभ्यास न करता खुश आहात तर कुणी अभ्यास का करेल? एक आहे की तुम्ही तुमचं काही गोल निश्चित केलं आणि अभ्यास केला, त्यानंतर तुम्हाला आनंद मिळाला। मग काय बेटर आहे? अभ्यास केल्यानंतर आपल्याला आनंद मिळणं की अभ्यास न करता आनंद मिळणं? विचार करा मित्रांनो। हे नेहमी लक्षात ठेवा, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इज ऑलवेज बी विथ अ रिझन। रिझन असेल तर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा टिकेल, रिझन नसताना असलेला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा जास्त काळ टिकणारच नाही। तिसरी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, प्रत्येकाच्या मनात पडलेला प्रश्न, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड गरजेचा आहे हे प्रत्येकालाच माहित आहे, पण बऱ्याचदा असं होतं की आपण एखादी एक्झाम दिलेली असते, एखादं गोल निश्चित केलेलं असतं, परंतु ते अचीव होत नाही। अशा वेळी पॉझिटिव्ह ॲटिट्यूड कुठून आणायचा? बरेचसे मुलं यामुळे सुसाईड करतात किंवा डिप्रेशन मध्ये देखील जातात। तर या गोष्टीला आपण कसं कमी करू शकतो? आता बघा मित्रांनो, या सिच्युएशन मध्ये पॉझिटिव्ह ॲटिट्यूड काय आहे? की माझं सिलेक्शन होणार हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे, की घरचे सांगतात की पॉझिटिव्ह विचार कर, तुझं सिलेक्शन होईलच, निगेटिव्ह विचार करू नको, हा आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड? तर याचं उत्तर आहे की नाही, कारण तुझं होईलच हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड नाहीये, तर हा फुल्लिश ॲटिट्यूड आहे। आता तुम्ही म्हणाल की हे कसं? जसं की मी तुम्हाला थोड्या वेळापूर्वीही सांगितलं की पॉझिटिव्ह ॲटिट्यूड इज मस्ट बी बॅक्ड बाय रिझन। इट मस्ट बी बेस्ड अपॉन युअर ॲक्शन, नॉट ऑन रिझल्ट। बघा, ॲटिट्यूड हा तुमच्या मेहनतीवर, कामावर डिपेंड असावा, फक्त रिझल्टच्या संदर्भात ॲटिट्यूड नसावा। जर रिझल्टच्या संदर्भात तुमचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह असेल तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे। पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हा नेहमी मेहनतीच्या संदर्भात असावा। तुझं सिलेक्शन होईलच हे जेव्हा सातत्यानं ऐकलं जातं, तेव्हा ज्यावेळी तुमचं सिलेक्शन होत नाही तिथेच तुम्ही डिप्रेस होतात, कारण होणारच आहे असं मनाला सातत्यानं सांगितलं जातं आणि झालं नाही की खूप मोठा झटका लागतो आपल्याला। काही मुलं तर यामुळे आत्महत्या देखील करतात, कारण तुम्ही रिझल्ट बेस स्वतःचा ॲटिट्यूड तयार केलेला असतो। जेवढी जास्त एक्सपेक्टेशन तेवढा झटका मोठा लागतो। मग कोणत्याही बाबतीत असो, जेवढे जास्त एक्सपेक्ट करणार तेवढे जास्त तुम्ही हर्ट होणार। पॉझिटिव्ह ॲटिट्यूड काय आहे? जास्त एक्सपेक्ट करणं की जास्त मेहनत करणं? तुम्ही जेवढी जास्त मेहनत कराल, तुमच्या जिंकण्याचे चान्स तेवढे जास्त वाढतील। हा आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड। थोडी मेहनत करून माझं सिलेक्शन होईलच हा ॲटिट्यूड घेऊन चालणं म्हणजे फुल्लिश ॲटिट्यूड। यामुळेच मुलं आत्महत्या करतात किंवा डिप्रेशन मध्ये जातात।
म्हणूनच मी सांगत आहे मित्रांनो, ॲटिट्यूड, पॉझिटिव्हिटी अँड पॉझिटिव्ह थिंकिंग मस्ट बी बेस्ड अपॉन युअर ॲक्शन. धिस इज कॉल्ड पॉझिटिव्ह ॲटिट्यूड. मला आशा आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲटिट्यूड पॉझिटिव्ह करण्यासाठी नक्कीच मदत होईल. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत पाहत रहा जीवन एक रंगमंच.